आंघोळ करणार आहोत आणि खूप मज्जा करणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत. पाण्यामध्ये बारीक बारीक मच्छी सुद्धा आहे. कार्यन कसं वाटलं आंघोळ करताना तुला? आता माझ्यासोबत आहे आयुष आहे, आर्यन आहे आणि ही गाडी आहे. तर आता आम्ही चाललो आहे आता पोहायला. तर पुढे आता पण आपला रस्ता चला आता. निसरे विहीवर तिकडे आता आम्ही आंघोळ करणार आहोत आणि खूप मज्जा करणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत.
तर आता आमची आंघोळ झालेली आहे. खूप मजा आली इथे पोहायला आणि खूप धमाल केली आम्ही या आंघोळी करायला. तर आपण आता सर्वजण निघूया. चला तर बघूया. पाण्यामध्ये बारीक बारीक मच्छी अजून एक प्रयत्न करूया थोडा. खूप बारीक आहे आणि काही सापडत पण नाही. कार्यन कसं वाटलं आंघोळ करताना तुला? मस्त वाटलं. कुठं आंघोळ केलीस तू? दाखव जरा. तिकडं आंघोळ केली. आणि कसं म्हणजे थंड होतं का पाणी? कसं आहे? गरमी जास्त आहे ना? पण मस्त मजा आली. गरम लय होतं हां. म्हणून मजा आली. आणि तू पोहायला शिकला का नाही? तू मला त्या वरच्या पाट्यावरच येतं. वरच्या पाट्यावर येतं, छोट्याच्या ह्याच्यामध्ये. मोठ्या ह्याच्यामध्ये नाही येत तुला. मग कधी शिकणार तू? मग पुढच्या वर्षी आल्यावर शिकणार का? पुढच्या वर्षी. का थोडं मोठं झाल्यावर शिकणार? पुढच्या वर्षी. हां. मस्त वाटतंय ना तुला इथं? हां. चल मग आता जाऊया. तू काय बोलणार मग? आपल्या प्रेक्षकांना काय बोलणार तू? काय नाही. काहीतरी बोल की तुम्ही पण मे महिन्यात गावाला जावा, आंघोळ करा, नदीवर जाऊन. आंघोळ करा, निसर्ग पाण्यावर. बरं. आपले चांगला पिकलेला पण आहे. चला आता आपण हा एक घेऊया. मस्त लाल मिरची स्लो. या कलिंगड खायला. आम्ही घरी पोहोचलोय, आंघोळ वगैरे केली, आता रस वगैरे पिला, कलिंगड खातात. तर आता आम्ही घरी येऊन आराम करणार. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.